खूप मस्त दिसतोय, नजर काढू का तुझी? वहिनी 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 आठवत नाहीये. तुला काय नको, तुला काय टीका मारत नको जाऊ, असं चांगलं नाही वाटत बघायला. घे मारलं. अप्सरा, नटराज, डॉम. अजून ब्रो क्रोमची हिस्ट्री मध्ये काय होतं हा सांग ना. सांगू का काय होतं त्या दिवशी क्रोमच्या हिस्ट्री मध्ये? माझ्या फोनवरून चॅटिंग करतो, तुला लाज वाटते का? मग सेटिंग कशी होणार? माझ्या फोनवर कोणाची सेटिंग करते जरा बघू. अरे कॅमेरा चालू आहे असं कसं चालतं? तुझा फोन आहे ऑल्दो, तुझी मैत्रीण आहे. गेम खेळणे आहे इधर. उठ उठ जा बाहेर. एक ही आहे चांगली आणि एक ही आहे चांगली एकदम भारी. अप्सरा, नटराज, डॉम. लोग जिंदगी किसकी वजह से जी रहे पता है? तुम, अरे तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हंसी, तुम सबसे जवां, सौंदर्य साबुन निर्मा. हा नाही माहिती आहे सगळे ब्रँड? माहिती आहे, नटराज पण माहिती आहे, डॉम्स पण माहिती आहे. आणि हे असं इलिगल असतं तुला माहिती आहे ना? ते टाकणार नाही ना, माझ्या हातात आहे ते सगळं. हे सगळं माझ्या हातात आहे. जितके इलिगल मी करते ते मी कशाला दाखवू ना. ते सगळं माझ्या हातात आहे. हे काय? हा माणूस इलिगल आहे. शिकली पोरगी शिकली. एका टायमाला हिला फोन पकडताना येत होतं, पण आता फिरवते पूर्ण फोन. हा शिकली ब्लॉगर सोबत केस लेच बारीक केलेत ना यांनी. काय वाटतं तुला? नाही केलं. तुझ्या हिशोबाने कसं वाटतं? बरोबर माणसात दिसतोय. त्या दिवशी पण मी तुला हेच सेंटेन्स बोललेली आणि आता पण तेच बोलते की माणसात दिसतोय. चांगलं कॉम्प्लिमेंट पण देऊ शकतो. खूप मस्त दिसतोय, नजर काढू का तुझी? मिरची लिंबू पण आणून पण नाही रे, मला खूप बारीक केल्यासारखं वाटतं आहे ना थोडासा. कारण की तू पहिले जंगली होतास ना, मग केस तुझी जास्त होती म्हणून तुला आता ते कमी जास्त वाटतंय. वैसे मेरे को कल बहुत लोग ने बोला नहीं सही दिख रहा है, पर मेरे को नहीं सही दिख रहा है. सही दिख रहा है, सच्ची में सही दिख रहा है. तुला सही वाटलं ना मग चांगलंच आहे. बस तू काल माझ्याशिवाय ब्लॉग काढलास. तू काय मॅन्डेटरी आहे माझ्या ब्लॉग मध्ये? मी नाही काढू शकत काय? तुला का घेणंच बंद करणार आहे मी आता. अपने को सिर्फ पानी चॅलेंज नको देऊ मला. दिलं चॅलेंज, चल आता. असं तर मी पण चॅलेंज घेतला होता, हिच्यासोबत बोलणार नाही. आणि मला वाटतंय किती दिवस मी नाही बोललो असेल तुझ्या, एक आठवडा. आमचा मेसेंजर आमचा तुषार होता, म्हणजे मी काय बोललो. हा बोलायचा तिला पण चल पाण्याची बॉटल दे, पाण्याची बॉटल दे, आणि मी क्लासच्या बाहेर आल्यानंतर डब्बा खायचा माझा. हाँ रे, मेरे को कभी कभी लगता है मतलब अपन किसी मतलब अपने ग्रुप में एक लड़की होती है और अपन ऐसे बात करते तो उसको कैसा लगता है ना, बहुत ऑकवर्ड फील होता है. तो कंफर्टेबल नहीं होती वो लड़की. तो फिर भी ठीक है, ये लड़का है. उस टाइम बेंचो जेंट्स वॉशरूम में गई थी. किती खोटं यार, मी नाही गेलेली मी. खरं बोल. मग तसं तर मी पण तुला लेडीज वॉशरूम मध्ये गेलोच होतो, गेलो होतो. क्यों हिला डाला ना. बोलो छुट्टी में क्या क्या किया तुम लोग ने? ठीक है समझ गया, जो एक्शन से समझ गया. चल एक्शन से समझ गया. यही करते रहा तू, यही काम था, सही काम था. पर ये तू नाही, फक्त लोकांना कसं येडं बनवायचं तेच केलंय त्याने पूर्ण सुट्टीमध्ये. भाई पढ़ना मैं सोच के बताता हूँ या फिर मैं देखता हूँ. जैसे कि ऊपर से ना बहुत बुराई की जानने में. नॉर्मल है, मेरे को नहीं बज्जा के देना चाहिए. क्या बुराई की? बज्जा के देना चाहिए. क्या बुराई की? आपण किती मारामारी करायचो, आता मारामारी नाही होते. हाँ यार, मारतच नाही ना. एकदम असं 2-2 लाफे असे पडायचे ना, अशीच आरामात साठ करून बसायचे ना स्टार्टिंगला. आपण त्या दिवशीच बोलत होतो ना. हाँ ना भाई, मारा अभी कैसे हो, उसको जरा बुद्धि आ गई है ना. म्हणजे वो अभी घुटने में था उसका दिमाग, वो अभी वो थोड़ा ऊपर आया. क्यों बंदी के लिए हाथ बीत काटने गया तेरे को? क्यों ये छपरीगिरी करने गया तेरे को? एवढे ईवी लाईट घालतोय. नजर किसकी नजर लगती है? हाँ, सबको बहन मानता है ना तू. ऑल इंडियन आर्मा है,
ब्रदर्स एंड सिस्टर. जोरात बोल ना जरा. हाँ मतलब ये क्या मतलब उधर कुछ है ऐसा कि जो नहीं बोल सकता. मैं इतना चिल्ला चिल्ला के बात कर रहा हूँ तो मरने देना हम लोग क्या. एवढा हळू. ये मेरे को नहीं आवाज आ रहा है तो इधर तक तो आवाज जाएगा ही. तो कमेंट निकाल कमेंट निकाल तू. सिद्धिविनायक का या फिर ये अपना जीव का. रिसेंट वाला बोल रहा है. रिसेंट वाला, रिसेंट रिसेंट वाला तो अपना ये दादर वाला है ना. हाँ चौपाटी वाला. हाँ वही सिद्धिविनायक है क्या अपन. हाँ मैं सिद्धिविनायक नायक गए थे. उसके बाद अपन गए थे चैत्रभूमी. हा चल कमेंट निकाल. जर नाही तू असे कसे कमेंट्सला रिप्लाय देतो. म्हणजे कोणी का सेंड सगळं तर 2 हात टाकून देतो. 2 हात नाही कसं कधी टाकलंय मी. थांब बाबा ते कसं म्हणजे मला आठवत नाहीये. तुला काहीतरी लोक बोलतात तर तू हा 2 हात कसं टाकू शकतो. मग काय रिप्लाय दे. बे नाम Conversation करायचं. ये वाले नहीं रे. ये वाले नहीं. कन्व्हर्सेशन आ रहे थे का. मी चॅट नाही करत आहे तिथे कन्व्हर्सेशन करायला. आन्सर द्यायचा असतं. मग आन्सरच दिलाय मी. आन्सर कोणती वाली. फर्स्ट वाली हा ती मी पण बघितली आहे. ही मी आता बघितली. कुठली वाली काय आहे मला वाच. कोण आहे. बॉयज विथ फीमेल फ्रेंड्स हाँ आणि इसको boys रोस्ट with किया male. था ना. इसमें भी है. नो कमेंट्स. अरे इसमें रहेगा देख. साड़ी वाले इसमें रहेगा. साड़ी वाले के इसमें ना बहुत ज़्यादा कुछ हुआ. सही है भाई तेरा मस्त कंटेंट. अरे वो मेरा है. इसको कुछ नहीं बोला. हाँ कंटेंट त्यांनी काढलाय. मी थोडी इसका काढलाय. आते रे. इसके आते किधर तो रहेगा बेचो. लाल पटाखा हाच बोलला. हाच लाल पटाका बोलला. त्याच्यानंतर हा आहे हे सगळं. लाल पटाखा जानवी क्यूट. अरे जानवी क्यूट. हा भावा तारीफ तर नाही केली पाहिजे. ॲटिट्यूड येतो. फॅक्ट आहे ना. लाल पटाखा जानवी सेक्सी. तू टेस्टी गलत है भाई तुम लोग की. जान भाई तेरी दोस्त तो बहुत अच्छी लगती है. हट भाई आजकल तेरे कॉलेज डेज के व्लॉग सही आ रहे. हे मला आहे. हे काहीतरी मला दिसलं. सगळं बाकी ह्यालाच आहे. बट टू बी ऑनेस्ट जानवी बहुत अच्छी दिख रही है. अच्छा है सब जगह एक्सपीरियंस मिलेगा तुझे. वो मोटी नहीं है हेल्दी है वो. अरे बहनचोद इतना इसका साइड लिया. मैंने उसको इतना रोस्ट किया उसमें. देख ये वाला मूवमेंट है लाल पटाखा वाला. हाँ वाला मूवमेंट है. इस पे तो मेरे को मम्मी ने भी चिल्लाया था. ऐसा बोलते हैं क्या किसी. लाल पटाखा नहीं होता. लाल ना ये लाल है. सिलेंडर. और ब्रो आपसे मत कर रोस्ट जानवी को. अब मैं करूँगा. अभी तो करूँगा. वो टॉपिक नहीं मिल रहा नहीं तो कर देता. मैं अभी टॉपिक नहीं मिल रहा नहीं तो कर देता मैं. भावा रोस्टिंग चॅनल बनव. खूप व्ह्यूज येतील. जानवी वहिनी. अरे वो डिटेलिंग चाहिए ना भाई. डिटेलिंग देता हूँ मैं बराबर प्रॉपर वाला. बट ये बनाने नहीं वाला था. वो तो मेरे को जानवी ने फोर्स किया इसलिए मैंने ये वीडियो बनाया था. थँक यू. मी त्याला बोलली अजून भावा तिका मारत नको जाऊ. असं चांगलं नाही वाटत बघायला. घे मारलं. आता काय करणार. बघ तुलाच लागला. सॉरी. ठीक आहे ना ब्रो. खरं सांग ती तुझी GF आहे का. हिचं तोंड बघा आणि माझं तोंड बघा. हिला वाटतंय तिला काय आहे ह्याच्यात काय बघण्यासारखं. तू मी काय रिप्लाय दिलाय. मलाच नाही आठवत मी काय रिप्लाय दिलाय. नाही रे तो बरोबर आहे ना. हिला बाई हिला काय आता तुम्हाला मला शब्द नाही भेटत. विचार करा तुम्ही. सर इतनी लड़की कैसे मिलती है. कुछ नहीं है भाई मेरे पास लड़की बिड़की. कुछ नहीं है. ये भी है वो भी लड़का ही है. ये आया नहीं. तू एक लड़का है. हाँ तू एक लड़का है ग्रुप में बस नाम के लिए. और कौन है.
इसमें भी है ये कुछ। भाई मैं अब भी गाली देने वाला था इसको, ये कुछ करता नहीं है बट भाई का टॉप पे ब्रो मराठी काय अजून ब्रो क्रोमची हिस्ट्री मध्ये काय होतं हा सांग ना. सांगू काय होतं त्या दिवशी क्रोमच्या हिस्ट्रीमध्ये? काहीच नव्हतं. गोष्ट मला ती एकदम मनापासून सांगायची, ती चुकी होती माझी. काल एक ब्लॉग काढला होता मी, त्याच्यामध्ये मी बोललो होते की हर एक लेक्चर बसणार आहे मी आतापासून, पण जरा चुकीने जे फ्लोमध्ये आहेत ना, ते फ्लोमध्ये ते मॅमचं नाव लिहिलं, म्हणजे नाव घेतलं मी मॅम नाही लावला मॅमच्या समोर. तर ते एक जरा अशी चुकी आहे माझी. ती व्हिडिओ निघाला पण, आणि व्हिडिओ निघाल्यानंतर मला कळालं की मी डायरेक्ट सीमा बोललो. पण सीमा मॅम आहे, रिस्पेक्ट आहे, सिनियर आहे. तू कोण आहे भाई? मॅम आहे ती मॅम. पण नाही, ती चुकी होती की सीमा मॅम बोलला पाहिजे होतं. पण ते फ्लो असतो नाही, कसं बोलत जातो आपण, असं काहीतरी डिस्कशन चालू असतो. मग त्याच्यामध्ये मी ते फक्त तेवढंच राहिलं, आणि ॲडिटिंगमध्ये पण मी ते ॲडिट नाही केलं. ते जरा असं मला वाटतं कुठेतरी डिसरिस्पेक्ट झालं. मी कोणच आहे ना त्या मॅमच्या समोर. लवकर एका दिवसात रिअलाइज, एका दिवसात पण नाही, तो व्हिडिओ निघाल्यानंतर मला रिअलाइज झालं. पण सॉरी आता व्हिडिओ निघाला तर मी काय करू पण नाही शकत. पण हाँ मैम ऐकते, अरे वो एडिट कैसे करते हो, वो ट्रिम करना पड़ता है, तो कर सकते हैं ट्रिम, करूँगा करता हूँ